तर बघा आता याच्यामध्ये आपण आलो होतो कालच्या पॉइंट मध्ये डायरेक्टली ब्लड वेसल्स आपण म्हणजे त्याचं इंट्रोडक्शन घेतलं होतं. आज आपण थोडस डिटेल मध्ये बघू त्या ब्लड वेसल्स काय असतात ते. आर्टरीचं जे स्ट्रक्चर आहे ऍक्च्युली, आर्टरीचं काम काय असतं की हे ब्लड वेसल्स हार्ट पासून बॉडी ऑर्गनला ऑक्सिजनेटेड ब्लडचा सप्लाय करत असतात. दे आर ट्रान्सफर ब्लड टू द आवर डिफरेंट पार्ट्स, जैसे कि हमको किडनी की तरफ का पार्ट होता है या फिर ऊपर के स्ट्रक्चर्स होते हैं या फिर लोअर पार्ट में जो भी ऑर्गन्स होते हैं, ये सभी ऑर्गन्स को क्या करेगा, वो ब्लड सप्लाई करने का काम करेगा. अभी देखो, normally they carry oxygenated blood in, but in some cases like the pulmonary artery, they carry the deoxygenated blood, but it carry deoxygenated blood from the heart to our lungs. Okay. आणि हे कुठं असतात जनरली, रॅडियल, त्याच्यानंतर वेगळ्या प्रकारचे असतात बरं. दे आर युजली सिच्युएटेड डीप इन द बॉडी एक्सेप्ट इन अ फ्यू लाईक द रेडियल, ब्रँकियल, फिमोरल एक्सेट्रा. काही जर सोडल्या तर बाकीच्या आर्टरी मध्ये असतात, जास्त डीप मध्ये गेलेलं असतं. बघा तुम्ही, वेन्स आपल्याला वरून दिसू शकते, मात्र आर्टरी आपल्याला वरून दिसत नाही. तुम्ही बघा कोणती, फक्त काही पर्टिक्युलर आर्टरी जर सोडल्या तर रॅडियल आर्टरी जी असते ती रॅडियल आर्टरी वरून लागते आपल्याला. कुठं असते बरं रॅडियल आर्टरी, कोण सांगेल मला? रॅडियल आर्टरी, ब्रँकियल आर्टरी, फिमोरल आर्टरी. फिमोरल म्हणजे फिमरच्या ठिकाणी असणारी. त्यानंतर नेक्स्ट वन ब्रँकियल आर्टरी इथं मानेमध्ये असते. आणि रॅडियल आर्टरी कुठं असते सांगा मला. रॅडियल आर्टरी कहाँ पे होती बताओ मुझे. And why they are located out, means they are not deeply situated, they are present superficially. Superficially म्हणजे वरच्या साईडला असतात ते, थोडस म्हणजे स्किनच्या खाली दिसू शकतात, लागू शकतात आपल्या हाताला. मात्र बाकीच्या ज्या आर्टरीज असतात ते आर्टरीज म्हणजे एकदम डीप असतात, मध्ये असतात. तर मला सांगा रॅडियल आर्टरी कुठं असते? रॅडियल आर्टरी इज प्रेझेंट इन विच पार्ट? रॅडियल आर्टरी प्रेझेंट इन विच पार्ट ऑफ आवर बॉडी? कहाँ पे होती है रेडियल आर्टरी बेटा? कोण सांगेल मला रेडियल आर्टरी कुठं असते? रेडियल आर्टरी जो होती ना, वो हमारा जो मेटाकार्पल नाम का पोर्शन होता है, हैंड होता है, उसके जहाँ पे क्या बोलते हैं उसको, पाम और हैंड का जो कनेक्शन होता है वहां पे प्रेजेंट होती है, वहां पे दिखती है ऊपर से. वैसे वहां से निकलती है, दो होती, देखो एकदम मध्ये असते बघा, इथे सेंटरला असल्यासारखी असते. तर हे दोन असतात, अशा वरून लागतात बघा, ते त्या ठिकाणी प्रेझेंट आहे. ओके. तर या एरियामध्ये प्रेझेंट असणारी दॅट इज अ रॅडियल आर्टरी. आणि या आर्टरीद्वारे अपन अपना पल्स फील करत असतो. पल्स फील करना बोले तो क्या होगा बताओ मुझे, पल्स किसे बोलेंगे बेटा? व्हाट इज द डिफरेंस बिटवीन द पल्स, इम्पल्स एक्सेट्रा? क्या डिफरेंस होता है बताओ मुझे. ब्लड माझा फ्लो, आवाज ऐक. हाँ राइट, बताओ. करेक्ट. ब्लड फ्लो क्या? ब्लड फ्लो के रेट को हम पल्स बोलेंगे. यस यस, ब्लड फ्लो के रेट को हम क्या बोलेंगे? पल्स बोलेंगे. मीन्स जो वेव तैयार होती है हमारे आर्टरीज के अंदर, देखो हमारे ब्लड के फ्लो की वजह से जो क्या होती है, वेव तैयार होती है. इस वेव को हम क्या बोलते हैं? दैट वेव इज कॉल्ड एज अ पल्स. और ये अगर हमको फील करना है पल्स को, तो हमको कहां कहां से फील करना पड़ेगा? एक तो हम रेडियल आर्टरी से फील कर सकते हैं, दूसरी जगह हम ब्रैंकियल आर्टरी से फील कर सकते हैं, और तीसरा होता है वो फ्यूरल आर्टरी से फील कर सकते हैं. मगर ज्यादा से ज्यादा हम क्या करते हैं कि रेडियल आर्टरी से ही फील करते हैं पल्स को. जी रेडियल आर्टरी असते, मनगटामध्ये असणारी, आपल्या मनगटाच्या तिथं दिसत असते बघा, त्या आर्टरीद्वारे फील करत असतात ही पल्स. आता एक तुम्हाला मागे मी क्वेश्चन विचारला होता की आपण जर समजा एखाद्या पर्सनला सलाईन द्यायचं असेल, अगर उसको हमको सलाइन देना है या फिर उसको इंजेक्शन देना है, तो हम क्या करते हैं जनरली? उसके वेन्स में इंजेक्ट करते हैं, वेन्स में. तो इसका रीजन क्या होगा बेटा? व्हाई वी इंजेक्ट दिस इन आवर वेन्स? का इंजेक्ट करतो आपण त्याला वेन्स मध्ये? व्हाई वी इंजेक्ट दिस इन आवर वेन? आर्टरी मध्ये का देत Because नसतो सलाइन? when deoxygenated blood, सांगा सांगा, कोणतरी एक सांगा फास्ट. बताओ बताओ, कोई प्रॉब्लम नहीं, बताओ बेटा. कौन बता रहा था अभी मुझे, वो बताओ, कंटिन्यू कीजिए. deoxygenated blood होता है. अगर यस, डीऑक्सीडेटेड ऑक्सीनेटेड होता ब्लड, है. हाँ बताओ. अगर
ऑक्सीनेटेड में मिक्स कर ले तो हम अगर वो हमारे हाँ, बॉडी को अफेक्ट भी कर बॉडी करेक्ट है आपका, बताओ मुझे एक बार थोड़ा प्रॉपर ये क्लियर करो थोड़ा सा, क्योंकि पूरा नहीं बताया आपने। बता रहे वेन वो एकदम सही है, डीऑक्सी मगर वेन स्ट्रेन डीऑक्सीनेटेड डीऑक्सीडेटेड ब्लड। ब्लड हाँ, सप्लाई करता है इसलिए। वही एक रीजन हो गया क्या, उसका एक सबसे इम्पोर्टेंट मैकेनिज्म है बेटा, जिसकी वजह से हम वेन्स में ही किसी सलाइन को या फिर आपण म्हणतो त्याचं नावच असतं बघा, इंट्राव्हेनस, त्याचं नाव असतं इंट्राव्हेनस. इंट्राव्हेनस म्हणजे व्हेन्स मध्ये, इंट्रा आर्टरियस असं असतं का वर्ड तिथं, किंवाही बघा तुम्ही त्या ठिकाणी इंट्राव्हेनस म्हणतात. इंजेक्शन देता वेळेस इंट्राव्हेनस, सलाईन देता वेळेस इंट्राव्हेनस असा वर्ड पडतात, इंट्रा आर्टरियस वर्ड वापरत नसतो. कारण त्याचं एक रिझन आहे की जर समजा आपण आर्टरीमध्ये जर इंजेक्शन दिलं, सॉरी आर्टरीमध्ये सलाईन दिलं, तर काय होईल, एका पर्टिक्युलर एरियालाच जाईल फक्त ते. समजा आता आपली आर्टरी हाताकडे जात आहे, इकडच्या साईडला पामकडे जात आहे, त्या आर्टरीमध्ये जर आपण इंजेक्ट केलं सलाईन, तर तेवढ्या एरियाला जाईल आणि तिथं मग काय होईल, इंटरस्टिशियल फ्लुइड त्याला अक्वायर करेल, त्याच्यानंतर पुन्हा वापस गेलं तेवढं गेलं आणि राहिलं तर तिथं स्टेबल राहिलं, म्हणजे खूप कमी प्रमाणामध्ये बॉडीच्या वरच्या पार्टमध्ये ट्रान्सफर होईल. मात्र जर ही व्हेन्स काय असते, व्हेन मध्ये का देतात, कारण की व्हेन काय करत असते, डिऑक्सिनेटेड ब्लडला आपल्या हृदयाकडे घेऊन जात असते. इट इज ट्रांसफर टूवर्ड्स आवर हार्ट, हार्ट की तरफ लेके जाती है, और हार्ट की तरफ लेके जाने के बाद ये हार्ट क्या करता है, उसको पूरे बॉडी की तरफ ट्रांसफर कर देता है. हार्ट काय करतो, पूर्ण बॉडीकडे त्या ब्लडला ट्रान्सफर करतो. म्हणून त्या ठिकाणी जेव्हा काही आपल्याला इंजेक्शन किंवा सलाईन द्यायचं असतं स्पेशली, त्यावेळेस आपण काय करतो, त्याच्या व्हेन मध्ये देत असतो, आर्टरी मध्ये देत नसतात. केव्हाही लक्षात द्या, बघा तुम्ही चेक करतात बघा, त्याच्या नसा सापडल्या नाही म्हणतात, काही जणांच्या नस सापडली असे म्हणतात बघा, इथं दादा इथं लावतात अशा इकडच्या साईडला ब्ल्यू, ते ग्रीनिश कलरची वरून दिसतं ना, ब्ल्यूइश कलरची, त्या ठिकाणी इन्सर्ट करतात ते सुई. त्याच्या मागचं रिझन हे असतं, उसी की वजह से वो इंट्रावेनस दिया जाता है. समझ में आया क्या आपको ये कंसेप्ट? इस कंसेप्ट इज क्लियर होना बहुत ही सिंपल. हाँ, अभी ये जो है ना, ब्रैंकियल आर्टरी हो, रेडियल आर्टरी हो, फिमोरल आर्टरी हो, ये जो है ऊपर से दिखती है बेटा हमको, ये बाकी की आर्टरीज हमको ऊपर से नहीं दिखते. बाकी के आर्टरी क्या होते हैं, अंदर सिच्युएटेड होते हैं, डीप होते हैं वो. ओके. त्यानंतर आता दुसरी एक महत्वाची गोष्ट अशी आहे की आर्टरीच्या रिलेटेड, तर हे आर्टरीचे असतात, या आर्टरीचं जर आपण स्ट्रक्चर बघितलं, याचं डिव्हायडेशन छोट्या छोट्या ब्रँचेस मध्ये होत असतं. Arteries are again divided into smaller branches. That smaller branches are called, क्या बोलेंगे उस स्मॉलर ब्रांचेस को, कौन बताएगा मुझे. आर्टरीचं डिव्हायडेशन छोट्या छोट्या ब्रँचेस मध्ये होत असतं, त्या ब्रँचेसचं नाव काय आहे, पुन्हा त्याचं रूपांतर छोट्या अनेक छोट्या ब्रँचेस मध्ये होत असतं. इसको क्या बोलते बेटा, बताओ मुझे. आर्टरियोल्स, काय म्हणायचं त्याला, आर्टरियोल्स. Arterioles क्या होते हैं, these are the small structure, when arteries are divided into smaller parts that we call as arterioles. Again these arterioles are divided into a capillaries. This is again divided into a capillaries. उसका डिवाइडेशन कैपिलरीज में होता है. देखो ऐसा स्ट्रक्चर रहता है, कंफ्यूजन नहीं होना चाहिए. आर्टरी काय होणार, आपल्या बॉडीमध्ये पोहोचल्याबरोबर त्याचं डिवायडेशन होणार, आणि डिवायडेशन झाल्यानंतर त्याच्यापासून छोटे छोटे ब्रँचेस तयार होणार, त्यांना आपण आर्टरिओल्स म्हणतो. आणि आर्टरिओलच्या पुढचं जे अतिशय छोटं स्ट्रक्चर असतं, त्या स्ट्रक्चरला आपण कॅपिलरीज कन्सिडर करत असतो. ओके. नाउ वी डिस्कस द टीएस ऑफ आर्टरी. तो टीएस ऑफ आर्टरी बहुत ही सिंपल सा पॉइंट है. तो इसके अंदर देखो क्या क्या है. टीएस ऑफ आर्टरी म्हणजे ट्रान्सफर सेक्शन जर घेतलं आपलं आर्टरीचं, कशा प्रकारचं दिसतं किंवा काय काय असतं एक्झॅक्टली त्याच्यामध्ये, ते आपल्याला थोडं डिटेलमध्ये डिस्कस करायचं आहे. तर टीएस ऑफ आर्टरी जी असते ते त्याच्यामध्ये 3 लेअर असतात. हे बघा इथं 3 लेअर, आता तुम्हाला ही ऑलरेडी ही मी डायग्राम तुम्हाला काढून दाखवली होती. तर आता पूर्ण डिटेलमध्ये बघूत आपण. तर आर्टरी जे असतात, आर्टरी मध्ये सुद्धा 3 लेयर असतात आणि व्हेन्स मध्ये सुद्धा 3 लेयर असतात. ओके. तो इसका जो ऊपर का लेयर होता है, इसको बोलते हैं हम ट्यूनिका एक्सटर्ना. ही वाली, ही बघा, ही रेड कलरची लेयर आहे ना, या रेड कलरच्या लेयरला ट्यूनिका एक्सटर्ना म्हणायचं. त्याच्यानंतर दूसरा जो मिडल लेयर होता है, जिसके अंदर मसल्स प्रेजेंट होते हैं, इसको हम क्या बोलते हैं, दिस इज मस्कुलर स्ट्रक्चर. दिस लेयर इज कॉल्ड एज अ ट्यूनिका, क्या बोलते हैं इसको, ट्यूनिका मीडिया. ट्यूनिका
मीडिया, याला ट्युनिका मीडिया म्हणतात. आणि तिसरी जी लेअर असते जी सगळ्यात मध्ये असते हिला आपण काय कन्सिडर करत असतो, दिस वन इज कॉल्ड ऍज अ ट्युनिका इंटिमा किंवा ट्युनिका इंटरना. ट्युनिका इंटिमा ऑब्लिक ट्युनिका इंटरना, त्याला ट्युनिका इंटिमा म्हणू शकतात किंवा ट्युनिका इंटरना सुद्धा म्हणू शकतात तसं. आणि ट्युनिका एक्सटर्नला ऍडव्हेंटेशिया सुद्धा म्हणतात, सॉरी ऍडव्हेंटिशिया. ओके, ट्युनिका ऍडव्हेंटिशिया एज वेल एज ट्युनिका एक्सटर्ना. दिस इज द एक्सटर्नल लेयर विच इज प्रेजेंट ऑफ आर्टरी एज वेल एज वेन बोथ. अभी देखो यहाँ पे ये जो ऊपर वाला लेयर किससे बनेगा बेटा, बताओ मुझे, कशापासून बनलेला असेल? आउटर मोस्टली तर दिलेला आहे, किस थोडी थिक असल्यासारखी असते आउटर मोस्ट लेयर याची. आणि त्याच्यामध्ये कोलॅजन फायबर्स असतात. जनरली कोलॅजन फायबर कोणत्या टिश्यू मध्ये प्रेझेंट असतात? कोलॅजन फाइबर जो होते कौन से टिश्यू में प्रेजेंट होते हैं? किसके अंदर प्रेजेंट होते कोलैजन फाइबर्स? टेल मी. कोलॅजन फायबर्स आर प्रेझेंट इन विच स्ट्रक्चर? टेल मी. आपण बघितलेलं आहे स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन 11th ला, तुम्ही आठवा. कशामध्ये प्रेझेंट असते बेटा कोलॅजन फायबर्स? कोणत्या प्रकारच्या टिश्यू मध्ये कोलॅजन फायबर्स असतात? इन विच टिश्यूज कोलॅजन फायबर्स आर प्रेझेंट? कहाँ पे प्रेजेंट होता है वो कोलेजन फाइबर? आवाज येतो की नाही माझा? आय एम ऑडिबल टू यू और नॉट? यस सर. Yes, sir. ओके. तुमच्याकडून रिस्पॉन्स आला तर मला कळेल की नेमकं आहे चालू व्यवस्थित. रिस्पॉन्स नाही आला तर कळणार सुद्धा नाही की. हा बेटा, याच्यामध्ये मी काय म्हणत आहे की कोलॅजन फायबर, तुम्ही 11वीला एक टॉपिक बघितला बघा. तो टॉपिक असा होता स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन इन ॲनिमल्स, म्हणजे सॉरी आपलं टिश्यू, ॲनिमल टिश्यू आणि ॲनिमल टाईप. तर ॲनिमल टिश्यू आणि ॲनिमल टाईप जे आहे, या ॲनिमल टिश्यू आणि ॲनिमल टाईप मध्ये ॲनिमल टिश्यू नावाचा कन्सेप्ट बघितला होता आपण. तर या ॲनिमल टिश्यू मध्ये कोणत्या टिश्यू मध्ये आपल्याला कोलॅजन फायबर आढळतात? कोलॅजन इज द मोस्ट अबंडंट प्रोटीन विच इज प्रेझेंट इन आवर ॲनिमल वर्ल्ड. ॲनिमल वर्ल्ड मधलं सगळ्यात जास्त असणार प्रोटीन कोणतं असेल तर ते असतं कोलॅजन. तो कोलैजन फाइबर हमको कौन से टिश्यू में मिलते हैं? एपिथेलियल टिश्यू में मिलते हैं, कनेक्टिव टिश्यू में मिलते हैं, मस्कुलर टिश्यू में मिलते हैं, या फिर नर्व टिश्यू में मिलते हैं? राइट, दे आर प्रेजेंट सब कनेक्टिव टिश्यू. ओके. आता त्याच्यानंतर दुसरा जो पार्ट आहे कोणता? दुसरा जो पार्ट आहे तो कशामध्ये असतो? ट्युनिका मीडिया. या ट्युनिका मीडिया जो आहे याच्यामध्ये स्मूथ मसल प्रेजेंट असतात. ट्यूनिका मीडिया जो असतो, ट्यूनिका मीडिया के अंदर क्या प्रेजेंट होता है? इसके अंदर स्मूथ मसल्स प्रेजेंट होती है जो कॉन्ट्रैक्शन रिलॅक्सेशन का काम करते है. जो वॅसो कॉन्स्ट्रिक्शन आपण त्याला म्हणतो, त्या वॅसो कॉन्स्ट्रिक्शन मध्ये किंवा वॅसो डायलेशन मध्ये या टाइपच्या मसल्सचा रोल अतिशय महत्वाचा असतो. वैसो कॉन्स्ट्रिक्शन एज वेल एज वैसो डायलेशन के केस में. तो ये क्लियर का रोल इंपॉर्टेंट होता है. क्यों होता है इंपॉर्टेंट? वो क्योंकि वहां पे मस्कुलर टिश्यू होती है, वो इलास्टिक टिश्यू होती है आणि त्याच्यामुळे हर्ट आपली आर्टेरियल वॉल पल्सेटिव्ह होते. पल्सेटिव्ह होते म्हणजे नेमकं कसं होते? पल्स जाणवतात आपल्याला बघा. तुम्ही जर रेडियल आर्टरी असं पल्स फील होत असतं किंवा ज्या वर दिसतात त्याच्यामधून, बरं बाकीच्या आर्टरी मधून आपल्याला फील सुद्धा होत नाही की पल्स चालली आहे म्हणून. त्यामुळे या मस्क्युलर वॉलमुळे पल्सेटिव्ह असतं ते. त्याच्यानंतर तिसरी लेअर जी आहे इनरमोस्ट लेअर, तिचं नाव आहे ट्युनिका इंटरना किंवा ट्युनिका इंटिमा. ही एक सिंगल लेअर आहे आणि ही बनलेली असते कशापासून? कॉम्पॅक्ट इपिथेलियल सेल्स. दॅट कॉम्पॅक्ट इपिथेलियल सेल्स आर कॉल्ड ऍज काय म्हणणार आपण त्याला? कोणतं असतं ते? स्क्वॅमस इपिथेलियम असतं. स्क्वैमस इपिथेलियम, सिंपल टाइप का इपिथेलियम इसके अंदर प्रेजेंट होता है, वो होता है देखो स्क्वैमस इपिथेलियम. आणि मधलं जे इपिथेलियम असतं याला आपण एंडोथेलियम म्हणतो. इसको हम एंडोथेलियम बोलते बेटा. दिस स्ट्रक्चर इज कॉल्ड एंडोथेलियम व्हेन इट इज प्रेजेंट इनसाइड. व्हेन स्क्वैमस इपिथेलियम इज प्रेजेंट इनसाइड, दैट टाइम इट इज कॉल्ड एंडोथेलियम. तो ये इंटरनल लेयर जो होती है इससे बनती है, एंडोथेलियम से, मींस स्क्वैमस इपिथेलियम से बनती है. The angular margins around the lumen show the tessellations. आता बघा, मधली जी कॅव्हिटी असते ही ओपन कॅव्हिटी, या ओपन कॅव्हिटीला आपण लुमेन कन्सिडर करत असतो. दिस वन इज कॉल्ड लुमेन. ही पूर्ण जी कॅव्हिटी दिसत आहे तुम्हाला, या पूर्ण कॅव्हिटीला लुमेन म्हणायचं. दिस वन इज कॉल्ड लुमेन.
तो ये जो लुमेन होता है इसके साइड में ऐसी मार्जिन होती है, देखो बेटा ये जो मार्जिन है ना, ये मार्जिन प्रेजेंट होती है, तो इस मार्जिन को हम क्या बोलते हैं, दैट वी कॉल्ड द टेसिलेशंस। ये थोड़ा सा नया वर्ड है आपके लिए, कंफ्यूजन नहीं होना चाहिए आपके माइंड में। टेसिलेशन, टेसिलेशन मीन्स margin which is present around the lumen, that we call the tessellation. And important thing related to the arterial pressure is that arterial lumen is divided of walls and blood flow through its rapidly and with very high pressure. सिंपल सी कंसेप्ट है यहाँ पे कि ये क्या होता है, आर्टरी का जो ब्लड प्रेशर होता है वो ज्यादा होता है एज कम्पेयर टू वेन, क्योंकि इसके अंदर दो चीजें हैं। एक तो क्या होता है कि इसके अंदर वॉल एब्सेंट होते हैं, वॉल्स आर एब्सेंट, वॉल्स आर एब्सेंट। और दूसरी बात क्या होती है यहाँ पे कि ये जो स्ट्रक्चर है वॉल तो नहीं है, और प्रेशर जो होता है ब्लड का, क्योंकि हार्ट की तरफ से ब्लड जाता है, इसकी वजह से यहाँ का प्रेशर भी ज्यादा है। देखो वॉल एब्सेंट असते आणि त्यामुळं ब्लड हार्ट कडून सुद्धा जात असते, यामुळे इथलं प्रेशर जे आहे ते प्रेशर कसं असतं, जास्त असते। वॉल्व एब्सेंट होते हैं, वॉल्व VALVE, वॉल नहीं वॉल, वॉल जो कि सेमिलर वॉल्स होते हैं इसके अंदर, किसके अंदर, हमारे वेन्स के अंदर, मगर आर्टरी के अंदर ऐसा कोई भी वॉल्व नहीं है, आर्टरी मध्ये कोणताही वॉल्व नसतो, फॉर योर काइंड इन्फॉर्मेशन। ओके, ये देखो तीनों का भी स्ट्रक्चर यहाँ पे ड्रॉ किया है, देखो एक बार देख लो, मैंने आपको कल दोनों का स्ट्रक्चर बताया था, इसका तो मैंने बताया अभी, मगर इसका भी देखो अभी वेन्स का स्ट्रक्चर में देखिए, ऊपर का वॉल कवरिंग जो है इसकी, इसको हम बोलते हैं, दिस वन इज कॉल्ड एज ट्यूनिका एक्सटर्ना, सेम एज लाइक दी, बट स्मॉल समवॉट डिफरन्सेस बिटवीन देम, थोडीशी डिफरन्स असते, ब्ल्यूइश दिसते आपल्याला, कव्हर थोडं ब्ल्यूइश असल्यासारखं असतं, आणि त्याचबरोबर हा किंवा त्याच्यामधल्या ब्लड बरोबर त्याला कलर येत असतो तसा, हा मधला लेयर आहे जो थिन है एज कम्पेयर टू द, किसके कंपैरिजन में, किसके कंपैरिजन में थिन होता है बेटा बताओ मुझे, वेन का जो मिडल वन लेयर होता है आर्टरीच्या कंपॅरिझन, बघा कम्पेअर करून बघा, इकडच्या साईडला किती जाड दिसत आहे, एवढी आहे बघा ही ट्युनिका इन मीडिया, इथं फक्त एवढीशी आहे, इथं फक्त एवढीशीच आहे, तर इथलं जी जाडी असते किंवा इथली थिकनेस कमी असते, म्हणून ही मधली वॉल कशी असते, थिन असते, वेन्स मध्ये, आर्टरी मध्ये जाड असते। त्याच्यानंतर उसके बाद में सेम स्ट्रक्चर होता है इसके अंदर भी, वो होता है स्क्वैमस एपिथेलियम, जो इंटरनल लेयर जो होती है, इसको हम क्या बोलते हैं, दैट वी कॉल ट्यूनिका इंटरना, और इट इज आल्सो कॉल्ड एज ट्यूनिका इंटीमा, and it is made up from the same structure, that is squamous epithelium। ओके, वही स्ट्रक्चर, मगर इसका ल्यूमेन देखिए, ल्यूमेन की साइज का कंपैरिजन कीजिए, देखो अब दोनों का लुमेन के साइज का कंपैरिजन किए तो यहाँ का लुमेन थोड़ा छोटा है, मगर इसका लुमेन बहुत बड़ा है एज कंपेयर टू आर्टरी। आर्टरी के कंपैरिजन में व्हेन वी कंपेयर विद द आर्टरी, इट्स लुमेन इज लार्ज, लुमेन लार्ज असतं। त्यानंतर आता ही बघा कॅपिलरी, आपल्याला कॅपिलरीला फक्त एकच कव्हरिंग असते, याच्यामध्ये 3 कवरिंग नसतात, कैपिलरी के बाजू में 3 कवरिंग नहीं होते, कैपिलरी के अराउंड में सिर्फ एक ही कवर होती है, और वो सिंपल स्क्वैमस एपिथेलियम से बनती है, इंटरना होती है उसके अंदर। असं का असतं बरं सांगा मला, असं का असतं, कैपिलरी के अंदर सिर्फ एक ही वॉल प्रेजेंट होती है, तो इसके पीछे रीजन क्या होगा, व्हाट इज द रीजन बिहाइंड इट बेटा, ये ब्लड माइन्यूट वेसल, ब्लड वेसल, माइन्यूट यस ब्लड वेसल, दिस इज अ माइन्यूट ब्लड वेसल, करेक्ट, योर आंसर इज करेक्ट, बट एक्चुअली उसके एक फंक्शन की वजह से भी वो होता है। उसके एक फंक्शन की वजह से भी वैसा होता है, तो वो फंक्शन क्या है, जिस Capillary provide हाँ the small cells of body blood. यस वो small प्रोवाइड, cell को provide करता है ना blood, तो small होना चाहिए उसे। हाँ हाँ करेक्ट, थोडस बरोबर गेलास तू, एकदम थोड्या पॉइंटने हे झालं बघ, करेक्ट आहे तुझं, त्याच्यात कॅनी स्मॉल मसल सेलला ब्लड सप्लाय करते, करेक्ट आहे, तर त्याचं तेवढं प्रॉपर नाही। आता लक्ष द्या, आपलं काय करतं, ब्लड जाते सेलपर्यंत, सेलपर्यंत ब्लड जाते आर्टरीद्वारे, आर्टरीमध्ये गेल्यानंतर सॉरी आपल्या त्या तिथपर्यंत गेल्यानंतर आर्टरी आपल्या डिवाइड होतात आर्टरिओल्स मध्ये, आणि आर्टरिओचं डिवायडेशन पुन्हा कॅपिलरीज मध्ये होत असतं। आणि कॅपिलरीची वॉल एकच का असते किंवा परमेबल का असते, त्याच्या मागचं रिझन आहे, कारण त्यांना जो आणलेला ऑक्सिजन असतो, ओके, त्यांना जो आणलेला ऑक्सिजन आहे, त्याचबरोबर काही न्यूट्रिएंट असतात, ते न्यूट्रिएंट तिथे सोडायचे असतात, कशामध्ये सोडायचे असतात, सेल्स मध्ये, जे इंटरस्टिशियल फ्लूइड असतं सेलच्या बाजूला, त्या इंटरस्टिशियल फ्लूइड मध्ये सोडायचे असतात, त्यामुळं याची जी वॉल आहे ती वॉल कशी असली पाहिजे, परमिएबल असली पाहिजे।
आणि याची जर वॉल परमिएबल नसली तर काय झालं असतं बरं? याची जर वॉल परमिएबल नसली तर काय झालं असतं? ऑक्सिजन जाऊन सुद्धा फायदा झाला नसता त्याचा, किंवा तुमचा न्यूट्रिएंट जाऊन सुद्धा फायदा झाला नसता. डिफ्यूज होणं आवश्यक आहे ऑक्सिजनला तिथून. डिफ्यूजन नाही झालं तर सेलला भेटेल का तो ऑक्सिजन? नाही भेटणार. किंवा जर न्यूट्रिएंट डिफ्यूज झाले नाही तर भेटेल का त्या सेलला? नाही भेटणार. त्यामुळे या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. त्यासाठी आर्टरीची जी वॉल असते, कॅपिलरीची जी वॉल असते ती कशी असते? अतिशय पातळ असते, अतिशय थिन असते आणि परमिएबल असते. परमिएबल म्हणजे त्याच्यामध्ये पोरस असल्यासारखी, त्याच्यामधून न्यूट्रिएंट एक्सचेंज होऊ शकतात, मॉलिक्यूल एक्सचेंज होऊ शकतात. त्यामुळे त्याला आपण म्हणायचं परमिएबल. उसको परमिएबल बोलेंगे बेटा. ओके, समझ में आया का ये कंसेप्ट? क्यों बोलते उसको, क्यों परमिएबल होता है? ते जर आर्टरी सारखं असतं तर प्रॉब्लेम क्रिएट झाला असता. का प्रॉब्लेम क्रिएट झाला असता? त्या ठिकाणी ब्लड बाहेर, म्हणजे सॉरी, ऑक्सिजन बाहेर निघू शकला नसता. त्याचबरोबर बाकीचे न्यूट्रिएंट सुद्धा बाहेर निघू शकले नसते, त्याच्यामध्येच राहिले असते. आणि आपल्याला जे न्यूट्रिशन भेटायला पाहिजे ते न्यूट्रिशन भेटलं नसतं. म्हणून या ठिकाणची जी वॉल असते कुणाची, कॅपिलरीची, कशी असते? पातळ असते, अतिशय पातळ असते आणि परमिएबल असते. ओके, तो बघा सगळं स्ट्रक्चर जसं मी सांगितलेलं आहे. आणि हे सुपरफिशियल असतात. सुपरफिशियल म्हणजे का, कशामुळे म्हणायचं? आताच आपण बघितलं होतं बघा अगोदरच्या याच्यामध्ये. These are superficial when we compare with the arteries. What is mean by superficial? They are superficial. या शब्दाचा प्रॉपर अर्थ काय आहे? क्या होता है ये वर्ड सुपरफिशियल बोले तो? Located at But located at upper side. सुपर, यस, अप्पर साइड मीन्स वो स्किन को अटॅच, म्हणजे लवकरात लवकर दिसतात हे आपल्याला वरच्या साईडला, स्किनच्या लगेच लगेच असतात ते, वरच्या साईडला सिच्युएटेड असतात ते, जास्त डीप नसतात हे. दे आर नॉट डीप, दे आर प्रेझेंट ऑन द अप्पर पॉइंट. एकदम की स्किन संपली की त्याच्या खालच्या साईडला ते प्रेझेंट असतात. स्किन संपल्यानंतर लगेचच खालच्या साईडला हे प्रेझेंट असतात. त्याच्यानंतर आता बघा, हे बॉडी ऑर्गन कडे काय करते? ब्लड सप्लाय, सॉरी, बॉडी ऑर्गन कडचं ब्लड घेते, ते डिऑक्सिजन ब्लड असतं, आणि कुठे ट्रान्सफर करत असते? दे आर ट्रान्सफर टुवर्ड द, दॅट इज ट्रान्सफर टुवर्ड द हार्ट. ओके, अँड कॅपिलरीज अराउंड द व्हेरियस ऑर्गन जॉईन टू फॉर्म अ व्हेन्स. कॅपिलरीचं कॉम्बिनेशन होऊन काय तयार होत असतं? व्हेन तयार होत असते. अँड व्हेन इज फॉर्म, that vein transfer their blood in the superior vena cava or inferior vena cava, and lastly it is poured inside the heart. But pulmonary artery is different. Okay, pulmonary vein is different. Okay, except for the pulmonary veins, other veins of the body carry deoxygenated blood towards the heart, but pulmonary vein carry blood towards, yes, दोन्ही Heart. सुद्धा ब्लड हार्टकडेच करते. मग कोणतं ब्लड करते वरती? पल्मोनरी वेन. Oxygenated. पल्मोनरी वेन, यस, दैट ब्लड इज द ऑक्सीनेटेड. ये कंसेप्ट हमने बहुत बार देखा है बेटा, ये तो आपको आना ही चाहिए कैसे भी करके. ओके, ये इसको बोलते हैं पल्मोनरी वेन. नाउ आता पोर्टल वेन कशाला म्हणायचं? यू नो पोर्टल वेन्स? यू हॅव सम आयडिया रिगार्डिंग पोर्टल वेन्स? बघा, आपल्या शरीरामध्ये एक सिस्टम असते, तशा 3 सिस्टम आहेत बघा, मात्र मेजर एक आहे तिच्यामध्ये. तर एक सिस्टम कुठं असते आपल्या, तिचं नाव आहे हेपॅटिक पोर्टल सिस्टम. हेपैटिक पोर्टल सिस्टम पहला होता है ये. उसके बाद में एक दूसरा होता है वो रीनल पोर्टल सिस्टम. रीनल पोर्टल सिस्टम. और तीसरा होता है देखो एक हाइपोफाइसियल पोर्टल सिस्टम. ऐसे कुछ इंपॉर्टेंट टाइप ऑफ पोर्टल सिस्टम्स है देखो हमारी बॉडी के अंदर. हाइपोफाइसियल पोर्टल सिस्टम. तो देखो इसका मीनिंग देखो क्या है. हेपेटिक पोर्टल सिस्टम क्या होता है मालूम क्या? कि ये इंटेस्टाइन और लिवर के बीच का कनेक्शन होता है. कैपिलरी का ऐसा नेटवर्क जो लिवर को और हमारे इंटेस्टाइन को एक दूसरे के साथ में क्या करेगा? अटॅच कर देगा कॅपिलरी के द्वारा. म्हणजे काय होत असतं? ऑक्सिजनेटेड ब्लड काय होतं? इंटेस्टाइन मध्ये जातं. इंटेस्टाइन म्हणून डायरेक्टली काय होत असतं? ते जात असतं कोणाकडे? आपल्या लिव्हरकडे. लिव्हरकडे डिऑक्सिनेटेड झाल्यानंतर ते पुन्हा कुठे जात असतं? आपल्या हार्टकडे जात असतं. म्हणजे एक कॅपिलरीचं नेटवर्क जे 2 ऑर्गनला कनेक्ट करायला, कोणत्या लिव्हरला आणि इंटेस्टाइनला.
म्हणून या टाईपच्या पोर्टल सिस्टमला आपण काय कन्सिडर करत असतो, दिस पोर्टल सिस्टम इज कॉल्ड द हेपॅटिक पोर्टल सिस्टम, कारण लिव्हरशी रिलेटेड आहे. रिनल पोर्टल सिस्टम कुठं असणार, किडनीमध्ये असणार, किडनीशी रिलेटेड है, किडनीचं आणि बाकीच्या पार्ट कनेक्शन घडून आणते थे नेटवर्क ऑफ कैपिलरीज के द्वारा, उसका कनेक्शन बिठाती है वो, इसकी वजह से उसको रिनल पोर्टल सिस्टम कहा जाता है. और हाइपोफाइसियल पोर्टल सिस्टम जो होती है वो होती है पिट्यूटरी ग्लैंड और हाइपोथैलेमस के बीच में, पिट्यूटरी ग्लैंड और हाइपोथैलेमस के बीच में दोघांमध्ये असते बघा, हायपोथॅलॅमस मध्ये आणि पिट्यूटरी ग्लॅंड मध्ये. तर हे कसं असतं माहिती आहे का, हे सुद्धा एक प्रकारचं कॅपिलरीचं नेटवर्क आहे जे कनेक्ट करत असतं ब्लडला एकमेकासोबत, म्हणजे ते दोन ऑर्गनला एकमेकांसोबत ब्लडच्या नेटवर्कद्वारे कनेक्ट करायला, म्हणजे कॅपिलरी नेटवर्कद्वारे. त्यामुळे त्याला पोर्टल सिस्टम म्हणायचं. तर आपल्या बॉडीमधली सर्वात मेजर जी पोर्टल सिस्टम आहे दॅट इज अवर हेपॅटिक पोर्टल सिस्टम. आता ही कशी असते हेपॅटिक पोर्टल सिस्टम, लक्षात घ्या. तर पोर्टल व्हेन, आता पोर्टल व्हेन जी आहे कशी आहे ते, अ पोर्टल व्हेन दॅट इज फॉर एक्झाम्पल हेपॅटिक पोर्टल व्हेन डिफर फ्रॉम अदर नॉर्मल वेन्स, बाकीच्या व्हेन पेक्षा ही व्हेन जी आहे ती वेगळी असते. इन दॅट इट स्टार्ट ॲज अ कॅपिलरी फ्रॉम ऑन ऑर्गन अँड कॅपिलरीज इन द सम इंटरमिडिएट ऑर्गन्स. बघा, म्हणजे सुरुवात बी कॅपिलरीज पासून व्हायला याची आणि एंड सुद्धा कॅपिलरी बरीच व्हायला, मात्र तो इंटरमिडिएट ऑर्गन असतो. म्हणजे बघा, आता इंटेस्टाईन पासून सुरुवात व्हायली त्या कॅपिलरीची, त्याचं एंडिंग लिव्हर मध्ये व्हायला, आणि लिव्हर मध्ये झाल्यानंतर पुन्हा तो लिव्हर काय करायला की त्या डिऑक्सिनेट ब्लडला घेऊन चालला कुठपर्यंत, हर्ट पर्यंत, हर पर्यंत त्याला घेऊन चालला. म्हणून हा इंटरमीडिएट झाला, दिस इज अ इंटरमीडिएट, बोस के अंदर का इंटरमीडिएट ऑर्गन हो गया. तो इन दोनों में जो कैपिलरी नेटवर्क फॉर्म होता है इसको हम बोलेंगे पोर्टल सिस्टम. और इसके अंदर जो वेन प्रेजेंट होती है जो कि हार्ट को ब्लड सप्लाई करती है, जो कि डिऑक्सिनेट ब्लड होता है, इस वेन को हम क्या बोलते हैं, हेपैटिक पोर्टल वेन. चला हेपैटिक पोर्टल वेन म्हणतात. वो ट्रांसफर करेगी किसको, डिऑक्सिनेटेड ब्लड को हार्ट की तरफ ट्रांसफर करेगी, that carry the deoxygenated blood toward the heart. आता जर समजा हिस्टोलॉजिकल स्ट्रक्चर बघितलं आपण याचं, द वेन ऑल्सो शो द 3 लेयर्स लाईक इन द आर्टरीज. सेम तसंच आहे बघा, वेन्स मध्ये सुद्धा आपण आर्टरीज मध्ये जसं स्ट्रक्चर आहे तसंच वेन्स मध्ये सुद्धा स्ट्रक्चर आहे. ट्युनिका एक्सटर्ना बाहेरच्या साईडला असते, ट्युनिका मीडिया मिडल पोझिशनला असते, ट्युनिका इंटरना मधल्या पोझिशनला असते एकदम याच्यामध्ये सुद्धा ल्युमेन प्रेझेंट आहे वेन्स मध्ये. आपण हे डिस्कशन केलेलं आहे सगळं या गोष्टीचं. त्यानंतर हावेवर ट्यूनिका मीडिया इज कंपेरेटिवली, मैंने पहले ही बताया था, देखो कि इनका जो ट्यूनिका मीडिया होता है वो कैसा होता है, कंपेरेटिवली थोड़ा छोटा सा होता है, कंपेरेटिवली स्मॉल होता है उनका ट्यूनिका मीडिया, थोड़ा सा नहीं बहुत छोटा होता है इनके कंपैरिजन में, किसके, आर्टरी के कंपैरिजन में. उसके बाद में ल्यूमेन की साइज भी देखो, ल्यूमेन की साइज कैसा रहता है इसका, आर्टरी वेन्स का वाइड रहता है और नैरो रहता है, बहुत ऐसा बड़ा रहता है वो, मोठा असतं ते, साइज ना वाइड असते. आणि याच्यामध्ये इंटरनल वॉल्स प्रेझेंट असतात रेग्युलर इंटरव्हलच्या नंतर, सिमिलर वॉल्स म्हणतो आपण त्याला. याचं काम काय असतं की ब्लड फ्लो जो होत असतो तो त्या ठिकाणी प्रेशर पोहोचलं पाहिजे आणि बॅकफ्लो नाही झाला पाहिजे, यासाठी या ठिकाणी मध्ये मध्ये वॉल्स प्रेझेंट असतात. आणि ते वॉल्स कोणते असतात, दॅट वॉल्स आर अ सिमिलर वॉल्स. बेटा थोड़ा फास्ट में बता रहा हूँ, समझ में आ रहा है ना आपको, हाँ थोडं सर. इझी असल्यामुळे, हा थोडं कन्सेप्ट इझी असल्यामुळे मी त्या जास्त, कारण इंट्रोडक्शन मध्ये बऱ्याच गोष्टी मी त्यांना सांगितल्या होत्या, इंट्रोडक्शन मध्ये बऱ्याच गोष्टी इथे सांगितल्या होत्या, मी थोडं फास्ट मध्ये घेत आहे. एखादा कन्सेप्ट लक्षात आला नाही तर मला सांगा तुम्ही, कारण खूप सोपं कन्सेप्ट आहे, दीज आर वेरी इजी कन्सेप्ट. ओके, नेक्स्ट वन देखिए, अभी कैपिलरीज क्या होती है. ओके, कैपिलरीज बहुत बड़ा है शायद, तो भी जितना हो सके उतना आपण ले लेंगे, इतना कुछ नहीं है. हाँ, पल्स नंतर आहे, तो इथपर्यंत कैपिलरी जरी झालं तरी आपलं सफिशियंट आहे. तो देखो कैपिलरी का काम क्या है, these are a network of minute blood vessels, they are thin walled having a single layer. मैंने इसका एक्सप्लेनेशन उसके डायग्राम में ही दिया था आपको, तो भी दोबारा डिटेल में बताऊंगा मैं आपको. ये क्या होता है, छोटे छोटे ब्लड वेसल का नेटवर्क होता है, और इसकी जो वॉल होती है बहुत ही थिन होती है, और वो फ्लैट स्क्वामस इपिथेलियम से बनी होती है. दैट स्क्वामस इपिथेलियम इज रेस्टिंग ऑन द बेसमेंट मेम्ब्रेन, एक ही बेसमेंट के ऊपर वो सिचुएटेड है. अब इसका काम क्या होगा, they are mainly involved in the exchange of different type of material like the gases as well as nutrients, both दोनों को एक्सचेंज करने का काम करता है, as well as एक्सक्रीटरी प्रोडक्ट आल्सो. एक्सक्रीटरी प्रोडक्ट कहाँ से कहाँ पे आएगी बताओ मुझे, एक्सक्रीटरी प्रोडक्ट कुठून कुठे येतील सांगा. आता समजा एखाद्या सेलने एक्सक्रीटरी प्रोडक्ट तयार केला, कुठून कुठपर्यंत येईल, कशामधून कशामध्ये येईल, ब्लड मधून तिकडे जाईल की
तिकडून ब्लड मधून, सेल मधून ब्लड मध्ये सांगा, कौन बताएगा मुझे? सेल के सर अंदर कोई क्वेश्चन एक्सक्रीटरी बोले मैटर, तो दोबारा बताऊं क्या? ओके, देखो बेटा, कैपिलरी जो है हमारे 3 वर्क परफॉर्म करती है। 3 वर्क कौन से परफॉर्म करती है? एक तो वो ऑक्सीजन को डिफ्यूज कर देती है, एक्सचेंज कर देती है, ऑक्सीजन कार्बन डाइऑक्साइड को, गैसेस को। दूसरी इंपॉर्टेंट बात, वो न्यूट्रिएंट का भी ट्रांसमिस सेपरेट न्यूट्रिएंट भी उसके अंदर ट्रांसफर कर देती है, न्यूट्रिएंट भी डिफ्यूज कर देती है। और तीसरा इंपॉर्टेंट कंसेप्ट होता है, वो एक्सक्रीटरी मैटर को भी डिफ्यूज कर देती है और ट्रांसफर कर देती है। तो मुझे बताओ कि एक्सक्रीटरी जो सब्सटेंस है वो कहां से कहां तक जाएंगे? मीन्स ब्लड से सेल की तरफ जाएंगे या सेल से ब्लड की तरफ आएंगे? एक्सक्रीटरी मॅटर तयार झाला, कुठून कुठे जाणार सेल बोलते से एक्सक्रीटरी ब्लड की मॅटर? तरफ सर। सेल से ब्लड यस, तक, वेरी सेल गुड, ब्लड सेल यस, तक, से वेरी ब्लड की तरफ। करेक्ट, करेक्ट. वाय बेटा? वापस का जाऊ शकत क्योंकि नाही बरं, म्हणजे त्या हा सर ब्लड प्योर होता है ना बाद में, जब सेल से ब्लड की तरफ वो एक्सक्रीटरी मैटर जाएगा तब करेक्ट, वो ब्लड से फिर से प्योर हो जाएगा किडनी के कैसे द्वारा, प्योर हो जाएगा? हाँ, करेक्ट, वेरी विद हेल्प गुड, ऑफ एकदम किडनी। सही, वेरी गुड, वेरी गुड, करेक्ट है एकदम। क्योंकि वो सेल से ब्लड की तरफ ही जाएंगे, क्योंकि वहां पे वो बाय प्रोडक्ट है, तैयार हो गया, गलती मीन्स जो हमको यूजफुल प्रोडक्ट हो गए थे हमने यूज किए, और बाकी के प्रोडक्ट अनवांटेड सब्सटेंस तैयार हो गए। अभी वो सब्सटेंस, उसको बाहर जाने का मीडियम कौन सा है? ब्लड है। तो पहले वो सेल से ब्लड की तरफ आने आएगा, और ब्लड से फिर कैरी किया जाएगा हमारी किडनी की तरफ, हार्ट में जाएगा, हार्ट से फिर किडनी में जाएगा, और किडनी में जाने के बाद उसका फिल्टर किया जाएगा, और फिल्ट्रेशन करने के बाद उसके अंदर के जो भी इम्प्योरिटीज होते हैं वो इम्प्योरिटीज निकाले जाएंगे, वहां पे छोड़ दिए जाएंगे। ओके, ऐसा काम होता है इस कैपिलरीज का। दिस इज द फंक्शन ऑफ कैपिलरीज। और यहाँ का जो स्क्वैमस इपिथेलियम है वो स्ट्रेचेबल है बेटा, स्ट्रेच होऊ शकतो तो, त्याच्यामधलं जे स्क्वॅमस इपिथेलियम असतं ना, ते स्क्वॅमस इपिथेलियम स्ट्रेच होऊ शकतं, फॉर योर काइंड इन्फॉर्मेशन, ये स्ट्रेच भी हो सकता है, दैट इज स्ट्रेचेबल। अभी इसी की वजह से उसका साइड कम ज्यादा हो सकता है प्रेशर के अकॉर्डिंग, जैसा प्रेशर बढ़ेगा उस टाइप थोड़ा बहुत, and आप बोलेंगे बहुत एक्सपांड भी हो सकता है, क्या इतना भी नहीं, उसकी एक लिमिट है, अप टू अ सर्टेन लिमिट। एक बार बहुत ज्यादा प्रेशर हो गया तो तुट भी जा सकती है कॅपिलरी। बघा, ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा प्रॉब्लेम असतो त्यांचं ब्लड प्रेशर जर 240च्या दरम्यान गेलं, 240 प्लस 110 mmHg जर गेलं, तर अशा लोकांमध्ये त्या ठिकाणी खूप मोठा सिरियस कॉम्प्लिकेशन क्रिएट होऊ शकतं, जसं कसं ज्याच्यामध्ये किडनी डॅमेज होऊ शकते याची, त्याचबरोबर याच्या ब्लाइंडनेस येऊ शकते याला, कारण का? कारण की एवढं प्रेशर झाल्याबरोबर काय होईल की ते प्रेशर आर्टरी सहन करू शकणार नाहीत, आणि ते न सहन केल्यामुळं त्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी कॅपिलरीज प्रेझेंट असतात, जास्त नेटवर्क असतं मोठं, त्या ठिकाणच्या कॅपिलरी ब्रस्ट होतील, आणि ब्रस्ट झाल्यानंतर त्या ठिकाणी अशा प्रकारचे कॉम्प्लिकेशन येतात. दिस टाइप ऑफ कॉम्प्लिकेशंस आर ऑकरिंग दैट पेशेंट पर्सन, ओके, बट इट इज स्ट्रेचेबल अप टू सर्टेन लिमिट, कुछ टाइम के लिए वो स्ट्रेच हो सकता है। अभी देखो, वॉल ऑफ कैपिलरी बियर अ स्मॉल एंडोथेलियल पोर्स एंड फिनेस्ट्री through which blood cells WBC can escape by the process called the diaphoresis. म्हणजे कॅपिलरीला छोटे छोटे पोर्स असतात, ओके, त्या कॅपिलरीला छोट्या छोट्या पोर्सद्वारे आपल्या ज्या WBC असतात, ओके, फेनेस्ट्री भी बोलते हैं उसको, दैट वी कॉल फेनेस्ट्री, तो उसके द्वारा WBC जो होते हैं वो ब्लड में से निकलते हैं और बाहर जाते हैं, एस्केप करते हैं उसको, उस ब्लड वेसल को एस्केप कर देते हैं, और उस प्रोसेस को हम क्या बोलेंगे? दिस प्रोसेस इज कॉल्ड डायपेडेसिस, इसको डायपेडेसिस कहा जाता है बेटा। ज्यावेळेस WBC त्या ठिकाणी ब्लड वेसलला क्रॉस करून बाहेर येत असतात, तर त्या प्रोसिजरला आपण काय कन्सिडर करत असतो? उस प्रोसेस को हम डायपेडेसिस बोलेंगे, त्याला डायपेडेसिस म्हणतात। हा कन्सेप्ट समजला का तुम्हाला? दिस कन्सेप्ट इज क्लियर और नॉट? सर ये WBC स्किप होने से डायबिटीज का क्या इफेक्ट होता है बॉडी पे? नो नो नो, डायबिटीज का इफेक्ट कोई नहीं रहेगा। डायबिटीज का इफेक्ट कैसे मीन्स उसका फंक्शन ऐसा होता है बेटा कि जो WBC होते हैं वो हमारे इम्यूनिटी पावर के लिए सेंसर होते हैं, तो जहां भी वो चले जाएंगे तो चले जाने के बाद उस एरिया का उसके एरिया की इम्यूनिटी के लिए वो काम में आएंगे, सिंपल सी बात है, उसका कोई एडवर्स इम्पैक्ट नहीं होता है। देयर इज नो एनी एडवर्स इम्पैक्ट ऑफ डायबिटीज, दिस इज यूजफुल, ये एक यूजफुल ही प्रोसेस है। हे पोरस असते कॅपिलरीची वॉल,
त्याच्यामधून काय होत असतात की ते अशा बाहेर पडतात आणि बाहेर पडल्यानंतर तिथे जे काही पॅथोजन वगैरे आले असतील चुकीनं किंवा एखाद्या तिथल्या काही सेल खराब झाले असतील त्यांना ते मारून टाकतील, किल करतील किंवा ज्यावर अटॅक करतील, जे काय करायचं त्यांना ते वर्क करतील. त्यामुळे डायपेटिस हा हार्मफुल इम्पैक्ट नहीं है. ऐसा बोलेंगे कि आप बोलेंगे सर ये कैपिलरी से बाहर निकल चला जा रहा है, इस वजह से ये प्रॉब्लमेटिक कंडिशन होगी हमारे लिए. दैट इज नॉट प्रॉब्लमेटिक कंडिशन. इट इज टेक्स प्लेस इन आवर बॉडी रेग्युलरली. आपल्या शरीरामध्ये ही प्रोसिजर रेग्युलरली होत असते. क्लियर? यस सर. ओके. नाउ वी डिस्कस द पल्स. अभी पल्स क्या होता है उसके बारे में हम थोड़ा सा डिस्कशन करेंगे, इंट्रोडक्शन ले लेंगे उसका और जितना हो सके उतना कंप्लीट करेंगे और बाकी का जो रहेगा वो बाद में देखेंगे. तो हो ही जाएगा, ऐसा कुछ प्रॉब्लम नहीं है, 2-3 मिनट है अगर तो हमारे पास. तो देखो पल्स क्या होती है, मैंने पहले ही बताया आपको. इट इज अ सीरीज ऑफ प्रेशर वेव्स दैट ट्रॅव्हल थ्रू द आर्टरी ड्युरिंग द वेंट्रिक्युलर सिस्टोल. ज्यावेळेस आपल्या वेंट्रिकलचा सिस्टोल झाला म्हणजे आपलं हार्ट बिटिंग झालं, पहिला जे कॉन्ट्रॅक्शन म्हणतो ना आपण, कॉन्ट्रॅक्शन झालं, तर कॉन्ट्रॅक्शन झाल्यानंतर आपल्या आर्टरीज मध्ये जी प्रेशर वेव्ह जनरेट होत असते त्या प्रेशर वेव्हला आपण काय कन्सिडर करत असतो, दैट प्रेशर वेव इज कॉल्ड एज अ पल्स. उसको पल्स बोलेंगे. नाउ इट इज द स्ट्रॉन्गेस्ट इन द आर्टरी क्लोजर टू द हार्ट, ग्रॅज्युअली बिकम्स वीक इन द आर्टरीज अवे फ्रॉम द हार्ट. ही सगळ्यात स्ट्रॉंग कुठं असते माहिती आहे? जे हृदयाच्या जवळ आर्टरी असतात आणि त्यामध्ये खूप स्ट्रॉंग असते ही वेव. जसं जसं आपण हृदयाच्या दूर जात असतो, हार्ट पासून दूर जात असतो, तसं तसं ते वीक होत जात असतं. कारण तुम्हाला लक्षात आहे बघा, ज्यावेळेस एखाद्या पर्सनचं ईसीजी करतात तर ईसीजी करण्यासाठी त्याच्या ब्रेस्ट एरियाला त्याचबरोबर लेफ्ट हँडला नोब्स लावले जात असतात. इथंच का? कारण तिथं जेवढी आपण कार्डियक ऍक्टिव्हिटी याची व्यवस्थितपैकी चेक करू शकतो तितकी दुसऱ्या ठिकाणावर चेक करू शकत नाही. म्हणून त्या ठिकाणी ईसीजी चे नोब असतात ते प्लेस केले जात असतात. त्याचं रिझन बी तेच आहे की ही जी पल्स वेव्ह आहे ती वेव्ह जे हर्टच्या जेवढे जास्त जवळ आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त फील होईल आणि जसं जसं तो दूर दूर जात जाईल हर्ट पासून तेवढं ते वीक होत जाईल. ओके. इट कॅन बी फेल्ट इझिली इन द सुपरफिशियल आर्टरीज लाईक द रेडियल आर्टरी इन द रिस्ट अँड कॅरोटिड आर्टरी इन केस ऑफ द नेक एरिया. बघा कोणत्या कोणत्या दोन आर्टरीद्वारे स्पेशली आपल्या पल्स फील केल्या जाऊ शकतात. उसमें जो एक है वो रेडियल आर्टरी, सुपरफिशियल आर्टरी जो होती उसके द्वारा ही पल्स फील की जाती. सुपरफिशियल म्हणजे स्किनच्या म्हणजे अटॅच असणाऱ्या, स्किनच्या जवळ असणाऱ्या, वरून दिसणाऱ्या किंवा वरून लागणाऱ्या, जाणवणाऱ्या त्याच आर्टरीला आपण सुपरफिशियल आर्टरी म्हणतो. और उसके द्वारा ही हमारा पल्स फील किया जा सकता है. त्याच्याद्वारेच आपलं पल्स फील केलं जाऊ शकतं. जसं की एक्झाम्पल मध्ये आपली रेडियल आर्टरी आहे जी रिस्ट एरियामध्ये प्रेझेंट आहे, मनगडाच्या ठिकाणी प्रेझेंट आहे बघा. त्याच्यानंतर कॅरोटिड आर्टरी नेक मध्ये प्रेझेंट असते. इथं तुम्हाला सांगितलं ब्रँकियल आर्टरी, कॅरोटिड आर्टरी जी म्हणतो ना आपण, ती आर्टरी जी नेक मध्ये प्रेझेंट असते. त्या दोन आर्टरीज द्वारे आपण पल्स फील करू शकतो. वी फील द पल्स विथ द हेल्प ऑफ दॅट आर्टरीज. नाउ द पल्स कॅन फील ऍट द पर्टिक्युलर पॉइंट्स ऍट द बॉडी. तुम्हाला पर्टिक्युलर पॉइंटला ते ऑब्झर्व करता येऊ शकतं, म्हणून त्या ठिकाणीच आपण चेक करत असतो आर्टरीची पल्स काय, पल्स रेट कसा आहे. पहिल्यांदा तर ते वैद्य वगैरे होते बघा, ते वैद्य काय करायचे माहितीये का, की आपली पल्स फील करून सांगायची की काही प्रॉब्लेम आहे का, त्याच्यावर कोणतं मेडिसिन द्यायला पाहिजे एक्सेट्रा. असे दाबायचे इथं हाताला, रिस्टला, आणि रिस्टला दाबून ओळखायचे की नंतर याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे की नाही ते चेक करायचे पल्स फील करून. किती मेजर आहे, किती मायनर आहे, अशा प्रकारचे प्रॉब्लेम ते चेक करायचे त्या सिच्युएशन नुसार. आता ऑल लोकेशन्स वेअर द पल्स कॅन बी फील्ड आर शोन इन द फिगर. कुठं कुठं आपल्याला पल्स फील करू शकता येते की फील होऊ शकते त्याचे काही पॉइंट्स या डायग्राम मध्ये तुम्हाला दाखवले आहेत. ते डायग्राम मधले पॉइंट्स बघा तुम्ही, तुम्हाला दाखवतो एकदम इथं डायग्राम मध्ये मेन्शन केले आहे. हे ड्रॉ केलेले सिंपल डायग्राम आहे ड्रॉ केलेली बघा. ही रेडियल आर्टरी, इथली ब्रँकियल आर्टरी जी आपल्या आर्म मध्ये इकडच्या साईडला असते, कॅरोटिड आर्टरी नेक मध्ये प्रेझेंट असते. त्यानंतर टेम्पोरल म्हणजे आपल्या फेस मध्ये प्रेझेंट आहे, टेम्पोरल बोन जे असतं स्कलचं त्या ठिकाणी प्रेझेंट आहे. पुन्हा फेस मध्ये आहे इथं माऊच्या जवळ, त्याला फॅसियल म्हणतात, चिक एरियामध्ये. फिमोरल जी आपली फिमर जे असते पायाचं हाड, मेन बोन तिथं प्रेझेंट असते. त्यानंतर पॉपलिटरल नावाची असते, इथं एकदम आपला जो नी जॉईंट असतो ना, नी जॉईंटच्या बॅक साईडला असते ती, पॉपलिटरल म्हणतात तिला. त्यानंतर पोस्टिरियर म्हणजे एकदम टिबिया फिब्युलाच्या जॉईंटला प्रेझेंट असते. कुठं कार्पल्स मेटाकार्पल्स टार्सस मेटाटार्सलच्या ठिकाणी, स्पेशली टार्ससच्या ठिकाणी. त्याच्याने टिबियामध्ये असणार.
tibia fibula. You know tibia fibula? Tibia fibula, these are the parts of our हिंड ब्रेन, सॉरी हिंड लेग्स, हिंड लिम्स म्हणतो ना आपण, आपले खालचे पायाचा एरिया असतो त्याला हिंड लिम्स म्हणतात, त्या ठिकाणी प्रेझेंट आहे. आणि डॉर्स पेडॅलिस, डॉर्सल पेडॅलिस म्हणजे काय, आपला तळपाय जो असतो ना, तळपायाच्या डॉर्सस साइडला डॉर्सस पेडॅलिस, अशा प्रकारचे काही लोकेशन्स आहेत. पेडिस पेडिस मतलब पेडॅलिस. तो ये जो होते दीज आर दी सम पॉइंट्स, and at that point we feel the pulse. या पॉइंटला आपण आपली पल्स फील करू शकतो. आता पर्टिक्युलर जास्तीत जास्त केसेस मध्ये आपण हे दोन लोकेशन जास्त वापरतो. कोणते कोणते, रॅडियल आणि कॅरोटिड आणि ब्रँकियल. समटाइम हे तीन लोकेशन जास्तीत जास्त केसेस मध्ये वापरले जात असतात. ठीक आहे. त्यानंतर पल्स रेट इज इक्वल टू द हार्ट रेट. पल्स रेट हायर दॅन द नॉर्मल अबोव 100 beats means is called tachycardia, and slower pulse rate that is below 60 minutes than, मी ऑलरेडी कन्सेप्ट तुम्हाला हा सांगितलेला होता बेटा. हार्ट रेट आणि पल्स रेट जे असतात ते इक्विव्हॅलंट असतात. जेवढा आपला हार्ट रेट असतो तेवढाच आपला पल्स रेट असतो. जेवढा आपला हार्ट रेट असतो तेवढाच आपला पल्स रेट असतो. आवर हार्ट रेट इज सेम लाइक द पल्स रेट, एंड नॉर्मल पर्सन में कितना होना चाहिए, वो जो पल्स रेट है वो पल्स रेट 100 से नीचे होना चाहिए रिलैक्स स्टेट में. इफ इट इज जसं जर बघायला गेलं तर आपलं 72च असायला पाहिजे, 72 70 ते 75 दरम्यान असायला पाहिजे. तर मेजॉरिटी केसेस मध्ये एवढं होत नाही, त्या ठिकाणी फ्लक्च्युएशन होतच, कंपल्सरी फ्लक्च्युएशन होत असतं. 83 85 पर्यंत जातं, 90 पर्यंत जातं. आता हा जर पल्स रेट आपला 100च्या वर असेल तर त्याला, त्या डिसीजला आपण काय म्हणतो, टॅचिकार्डिया म्हणतो. आणि हा जर कमी असेल आपला, त्याला आपण काय कन्सिडर करतो, ब्रॅडिकार्डिया कन्सिडर करत असतो. 60च्या कमी असेल तर, 60च्या कमी आहे तर त्याला ब्रॅडिकार्डिया म्हणायचं, आणि 100च्या वर असेल त्याला टॅचिकार्डिया म्हणायचं. मात्र ऍथलीट मध्ये टॅचिकार्डिया, ब्रॅडिकार्डिया कन्सिडर केला जात नाही, कारण की ऍथलीटचा जो हार्ट रेट असतो तो 45 पर्यंत सुद्धा नॉर्मल असतो, 40-45 पर्यंत सुद्धा. ओके, नाव दिस पॉइंट इज ओव्हर. इन आवर नेक्स्ट लेक्चर वी डिस्कस द नेक्स्ट पॉइंट. आणि याच्यामध्ये जर काही डाऊट असतील तर तुम्ही मला नंतर विचारू शकता. हा पॉइंट समजला का बेटा तुम्हाला? दिस पॉइंट इज क्लिअर और नॉट? हो सर. पुढे 4 मिनिट, 4 ते 5 4 मिनिट एक्स्ट्रा झालेत आपले, तरी त्यांचा तो फर्स्ट पॉइंट कम्प्लीट होऊ लागला म्हणून मी थोडं वाढवलं फक्त, बाकी काहीच नाही. ओके चलो, तो यहाँ पे हमारा क्लास हम बंद कर देते हैं.